माननीय रावसाहेब. म्हणजे सर्व सहकारी आणि मित्रांनो, मित्रांनो, आपण 2017 पासून सातत्याने लढ्यात होतो, आजही आहोत. 2017 मध्ये खुणखुण लागली की यांना बीएसटी चालवायचीच नाही, बीएसटीचा कामगार आणि बीएसटीच्या कामगाराचं कुटुंब यांना जगवायचंच नाही. कारण 2017 जून मध्ये 20 तारखेला निम्मा पगार दिला आणि त्याच वेळेपासून आपण ही मागणी केली की बीएसटी ही मुंबई महानगरपालिकेचीच आहे आणि त्यामुळे आपला बीएसटीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करावा. तेव्हापासून लढाई सुरू झाली. 2018 फेब्रुवारी मध्ये बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. आपण कोर्टात गेलो, कोर्टातनं स्टे मिळवला आणि 2019 मध्ये जानेवारीच्या महिन्यात एक ऐतिहासिक आंदोलन घडलं. त्या आंदोलनातनं ज्या मुलांना रोजंदारीवर भरती केलं होतं, रावसाहेबांनी 2012ला परमनंट केलं, त्यांचे 20 टप्पे आपण मिळवले. तो जो एमओयू झाला 11 जून 2019चा, तोही ऐतिहासिक आहे. कारण आजही त्या एका एमओयू मुळे बीएसटी आणि बीएसटीतला कर्मचारी जिवंत. आपण त्याच्यामध्ये या पोरांचे 20 टप्पे घेतले. बीएसटी कायमस्वरूपी 3337 बसगाड्या राखेल हे त्याच्यात लिहून घेतलं. 2019 जून मध्ये ज्या वेळेला आपण एमओयू करत होतो त्यावेळेला सुद्धा 2016 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी दिल्या गेलेल्या नव्हत्या. तेव्हा सुद्धा हीच अवस्था होती. आपण आपल्या एमओयू मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की ज्यांची थकीत झालेली आहे ग्रॅज्युटी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत त्यांची ग्रॅज्युटी तातडीने दिली जाईल आणि तदनंतर जेवढे कर्मचारी रिटायर होतील त्यांची ग्रॅज्युटी नियमाप्रमाणे त्यांना दिली जाईल. हे सर्व करून घेतलं आणि त्याच्यामध्येच लिहिलं की लवकरात लवकर बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर वाटाघाटी करून 16 ते 21चा जो करार आहे त्या कराराची चर्चा करून करार केला जाईल. हे सर्व आपण 11 जून 2019 ला केलं. कारण बीआर ऍक्ट मध्ये बीएसटी होती आणि बीएसटी मध्ये मान्यता प्राप्त युनियन ही सुरुवातीपासून बेस्ट वर्कर्स युनियन होती. शिवसेनेच्या मनात काय आलं, कशाला राग आला मला माहिती नाही. राजकीय ताकद वापरली गेली आणि 26 जुलै 2019 ला बीएसटीला बीआर ऍक्ट मधनं बाहेर काढण्याचं काम केलं. मी त्याच वेळेला बोललो की आपला सर्वांचा बीएसटीचा सुरक्षा कवच काढून घेतो आणि मग 5 सप्टेंबर 2019 ला बेस्ट कामगार सेनेने एमओयू केला ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो. कारण त्याच्यामध्ये त्यांनी बीएसटीला लिहून दिलं की येणाऱ्या काळात भविष्यात बीएसटी जे काही आर्थिक काटकसर आणेल ते त्याला मंजूर, बीएसटी जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्याला मंजूर. आणि म्हणून जी आज आपण अवस्था बघत आहोत, कुठेही भरती नाही, कुठेही प्रमोशन्स नाहीत, जे ते कोणाला ऍक्टिंग दिली जाते. तू ड्रायव्हर आहेस, आज कंडक्टर, उद्या सिक्युरिटी, उद्या अजून कुठे, उचल तिकडे फेक, तू मेकॅनिक असशील तुला तिकडे फेक. म्हणजे अशा सर्व गोष्टी सुरू आहेत मित्रांनो. आणि आपण सातत्याने लढत राहिलो. आपण जे मृत्यूपत्र होतं त्याच्यावरती सही केली नाही. आपण कोर्टात गेलो आणि कोर्टामध्ये आपण इंटरिम म्हणून 10,000 रुपये मागितले होते आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, आपल्या सभासदांसाठी. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सांगितलं की जे काही आर्थिक वाढ बाकीच्या सर्व लोकांना मिळाली, ज्या युनियननी सह्या केल्या त्यांना मिळाली आहे, तीच आर्थिक वाढ बेस्ट वर्कर्स युनियनच्या सर्व सभासदांना द्यावी. पण विना अट विना शर्त, म्हणजे 13वा कलम आपल्याला लागू नाही. त्याचबरोबर जे मागणी पत्राची केस कोर्टात सुरू आहे त्याच्यामध्ये बेस्ट वर्कर्स युनियनचे सर्व अधिकार अबाधित ठेवून आपल्याला दिले. वारंवार प्रयत्न केले गेले की वाटाघाटी व्हावेत, पण कोर्टात केस होती म्हणून कोणी वाटाघाटी करत नव्हतं.
काय दबाव असेल माहिती नाही. आणि मग गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण उपोषणाचं आंदोलन केलं. अनेक मुद्दे होते, त्याच्यात वेटलिस्टचा मुद्दा होता. आजही तो मुद्दा आहे, कारण काहीच झालेलं नाही. आपण 4 दिवसाचं उपोषण, ज्या वेळेला उपोषण सुरू होतं 4थ्या दिवशी बीएसटी प्रशासनाकडनं आपल्याला सांगितलं आलं की उपोषण मागे घ्या, उद्या चर्चा करू जनरल मॅनेजर बरोबर. उपोषण स्थगित केलं गेलं. 14 नोव्हेंबरला वाटाघाटी झाल्या जनरल मॅनेजर बरोबर. जे मिनिट्स आपण वाचून दाखवलेले अनेक वेळा. 16 ते 21 चा करार असेल, वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम असेल, विलिनीकरण असेल, ग्रॅज्युटीचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांबरोबर वाटाघाटी, कोण सोडवणार, कोणत्या स्तरावर सोडवणार, आणि हे सर्व 3 महिन्यात केलं जाणार, याचं आपल्याला त्या मीटिंग मध्ये मिनिट्स देखील मिळाले. मित्र, जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो, जोपर्यंत आपल्या वाटाघाटी सुरू झालेल्या नव्हत्या, तोपर्यंत एकही युनियन कुठेही ब्र काढलेला नव्हता. एकही युनियनने कधी मागणी केलेली नव्हती. पण जसंच बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर वाटाघाटी सुरू झाल्या, यांना जाग आली आणि यांनी कोलाब्यामध्ये जायला सुरुवात केली. मला वाटलं चांगली गोष्ट आहे, मदत होईल, ताकद वाढेल. नाही, काय करायला गेले. कारण बेस्ट कामगार सेनेने 16 ते 21 चा एग्रीमेंट करून मोकळं झालेलं आहे. बाकीच्या संघटनांनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत. मग ते 16 ते 21 कसं मागणार, हे जाऊन तिथे सांगायला गेले. जे कोर्टात बीएसटी प्रशासन नेहमी आपल्या केसमध्ये सांगत होतं की आता काय गरज आहे, 90% लोकांनी घेऊन टाकलेलं आहे, काय गरज आहे. पण बेस्ट वर्कर्स युनियन लढली आणि आपला अधिकार साबित ठेवला. इथे सुद्धा तेच करायला गेले. मित्रांनो, आपण वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या. मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्या, बेस्ट कमिटी आली, तिथे कॉर्पोरेशन मध्ये कॉर्पोरेटर्स आणि स्टँडिंग कमिटी झाली. मधला काळ 1-2 महिने जनरल मॅनेजर नव्हत्या, तेवढ्यात या सर्व 12 संघटनांमध्ये एकत्र आल्या आणि काय सांगितलं, अरे भरपूर झाल्या सकारात्मक चर्चा, एकच गाव आणि 2 तुकडे करू. माझे मित्र इथे आहेत, त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी मला सांगितलेलं होतं की साहेब आत्ताच केले पाहिजे. मी त्यांना नाही सांगितलं, ते नाराज झाले. हरकत नाही, कारण की आपण जे ठरवतो, मी त्यांना बोललो होतो की ही वेळ बरोबर नाहीये. आपण एखाद्या झाडामध्ये शेतकरी जर असेल तर त्याला माहिती असतं की पीक कधी घ्यायचं. लवकर घेतलं, घाई केली, कच्चं आलं तर काहीच कामाचं राहत नाही. पण यांनी, या कृती समितीने आमिष दाखवली. कामगार आशावादी असतो, त्याची चूक नाही. ज्या वेळेला लोकांना वाटलं का रे 12 संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि हे म्हणतात एकत्र एकजूट ठेवा, पूर्ण बंद करा, आपण हे घेतल्याशिवाय मागे येणार नाही. मी त्यांचा ते व्हिडिओ बघितला होता, जे 18 जूनचा होता, 18 जुलैचा नाही, 18 जूनचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये काय बोलले, म्हणे आम्ही अग्रीमेंट घेणार, आणि तिकडे कधी स्पष्ट बोललेच नाही की 16 ते 21 आणि 21 ते 26 नाही. त्यांना काय घ्यायचं होतं, फक्त 21 ते 26. तेही बोलले की आपण घेतल्याशिवाय नाही हट्ट. वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांना आपण तर समान कामाला समान दाम मागतोय, कारण स्वप्न आहे माझं की मला इथे परमनंट व्हायचं आहे. पण जे परमनंट आहेत त्यांच्याच नोकरीची शाश्वती नाही. आपण समान कामाला समान दाम बोलतो. त्यांनी त्या मीटिंग मध्ये सांगितलं की आपण परमनन्सी घेणार आणि घेतल्याशिवाय परत येणार नाही, ग्रॅज्युटी घेणार, आणि सर्वात महत्वाचं विलिनीकरणाचा प्रस्ताव पारित झाल्याशिवाय मागे येणार नाही असं म्हटले. बंद दाराआड काही निर्णय होणार नाही असं म्हटले. बेस्ट वर्कर्स युनियनने आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्याच्यात आपण बोललो की आपण आंदोलनात नाही जाणार का, कारण की आपल्या वाटाघाटी चालू होत्या.
बेस्ट प्रशासनाने कोर्टात लिहून दिला होता की आम्हाला समझोता करायचा आहे 16 ते 21च्या एग्रीमेंटवर आणि बाकीच्या मागण्यांवर बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर. अशा परिस्थितीत आंदोलन कसं उतरायचं? पण बेस्ट वर्कर्स युनियन कधीच कामगारांच्या आंदोलनाच्या आड येत नाही, कोणाला थांबवलं गेलं नाही. एकजूट सर्वांनी दाखवली, आंदोलन झालं. काय मिळालं? जर काय मिळालं असेल मित्रांनो, एवढी मोठी ताकद, मग ती वेटलिस्टची असेल, कामगारांची असेल, 3 दिवस चक्का जाम होता. या हरामखोरांनी जर काय मिळवलं असेल तर बीएसटी विकण्याची जी समिती तयार होत आहे म्हणे, आर्थिक बळकटीकरण साठी काय करायचं, पैसा कसा उभा करायचा, त्या कमिटीवर स्वतःच्या जागा मिळवण्याचं काम या हरामखोरांनी केलं. स्वतःसाठी केलं. दलाली करायची होती, दलाली करून मोकळे झाले. स्वतःसाठी मिळवलं, कोणासाठी काय मिळवलं नाही. म्हणे 3,000 रुपये अंतरिम वाढ. कशावर? 21 ते 26चा करार. म्हणजे 16 ते 21 ज्याच्यासाठी आपण लढतोय, यांचे काहीतरी पिल्ले आहेत. ते नेहमी सांगतात, अरे 10 वर्ष झाले एग्रीमेंट झालं नाही. 10 वर्ष झाले, खरा खुरा एग्रीमेंट झालेला नाही. जे मृत्यूपत्र सही केले बेस्ट कामगार सेनेने, त्यांनी तर 16 ते 21 कधीच करून झाले. तो मंजूर नाही बेस्ट वर्कर्स युनियनला, म्हणून लढतोय. आणि जे 16 ते 21 केलेलं आहे, यांच्यामध्ये एकही हरामखोर कधी तोंड उघडत नाही. 650 कोटीची थकबाकी कधी मिळणार? केलंय ना तुम्ही. बेस्ट वर्कर्स युनियनने एवढी वर्ष एग्रीमेंट्स केले, त्याच्यात नेहमी लिहिलं गेलंय की थकबाकी कशी मिळणार, एरियर्स कशी मिळणार, यांनी लिहिलेलंच नाही. मागच्या एग्रीमेंटचे एरियर्स नाही मिळाले. 16 ते 21, 21 ते 26 मागणी पत्र दाखलं नाही. आणि म्हणे त्याच कालावधीकरिता 3,000 रुपये अंतरिम वाढ पहिल्यांदा. म्हणजे यांनी जागतिक रेकॉर्ड बनवून टाकलेला आहे. काही करतात म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना. आणि आता काय झालंय? वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना किती म्हणे 2,000 रुपयाची वाढ. काही डेपो दुसऱ्या दिवशी सुद्धा यांनी मागे घेतल्यावर चालू बंद होते. त्यातलाच एक माझ्या मते देवणार. लोकांना प्रेशर आला म्हणून ते केले. नोकरी टिकवायची आहे. पण काय चाललेलं आहे आणि याचा काय आता इफेक्ट येतोय? बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर चालू असलेल्या वाटाघाट्या गेले 2 आठवड्यापासून झालेल्या नाही. का तर यांनी सांगून आलेलं आहे, काळजी करू नका, आम्हाला मिळालेलं आहे, आता बस झालं. मित्रांनो, आपण म्हणून लेखी पत्र सर्वांची घेतलेली आहेत. आणि मला आश्चर्य नाहीये की आता जवळपास माझ्या मते जे काही आलेले आहेत, एक 12,000च्या वर कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सह्या करून दिलेल्या आहेत मित्रांनो. आणि वेटलिस्टचे वेगळे की आम्हाला यांनी जे काही फसवलेलं आहे ते मंजूर नाही. अजून ते आता जातील उद्यापासून माननीय उपमुख्यमंत्र्यांना. जाणीवपूर्वक आधी दिले नाही. नाहीतर यांनी सांगितलं असतं, बघा यांनी पत्र दिलं म्हणून 3,000 रुपये आले नाही. मित्रांनो, ते आले तरी काय उपयोग आहे? कारण की ते पैसे जरी आले तरी माझा 16 ते 21चा एग्रीमेंट माझ्या हातात मिळत नाही. वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम मिळत नाही. जी एक बैठक आणि आतापर्यंतची एकच बैठक याच्या आधी कधी झाली नव्हती. कॉन्ट्रॅक्टर, मालक, बेस्ट प्रशासन आणि बेस्ट वर्कर्स युनियन यांच्यातली बैठक झाली होती. त्याच्यात व्यवस्थित चर्चा झाली होती. मित्रांनो, आपण हे पत्र उपमुख्यमंत्र्यांना देत आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यात काय लिहिलेलं आहे. आपण आपल्या मागण्या लिहिल्यात, वाटाघाटी जे सुरू आहेत ते लिहिलंय. आणि आता सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर वाटाघाटी करून या सर्व मुद्द्यांवर कामगार हिताचे निर्णय घेण्यात यावे. आणि जर नाही घेतलं तर मित्रांनो, आपण
वाटाघाटी होत नव्हत्या म्हणून उपोषणाचं आंदोलन केलं, वाटाघाटी सुरू झाल्या, पण या हरामखोरांनी मस्ती केली. हरकत नाही, आपण सांगितलेलं आहे की आपण जर 15 ऑगस्ट पर्यंत नाही, मग ते वेटलिस्ट असेल, परमनंट कर्मचारी असतील किंवा रिटायर कर्मचारी असतील, यांच्या ज्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर 15 ऑगस्ट नंतर निर्णय घेऊ आणि चढत्या कमानीचं एक तीव्र आंदोलन छेडू. त्याची दिशा काय असेल ठरवू. पण मी आज तुम्हाला शब्द देतो, कारण की आता काही 15 ऑगस्ट पर्यंत नाही झालं तर परत काय वाटाघाटी काय याचं काहीच थर राहणार नाही. आणि त्यामुळे आश्वासनं नाही. 15 ऑगस्ट नंतर जर आंदोलन सुरू झालं, जर त्याच्या आधी निर्णय नाही घेतले यांनी, तर जे आंदोलन सुरू होईल ते सर्व मागण्या, मग समान कामाला समान दाम असेल, 16 ते 21 चा एग्रीमेंट, 21 ते 26 चा एग्रीमेंट, विलिनीकरण, ग्रॅज्युटी, या सर्व मुद्दे जर जोपर्यंत सुटणार नाहीत, मी आजच तुम्हाला शब्द देतो, ते चालू झालेलं आंदोलन हे सर्व मिळेपर्यंत आपण मागे घेणार नाही मित्रांनो, हे माझा शब्द आहे. त्याची तयारी करणं गरजेचं आहे. आणि बेस्ट वर्कर्स युनियन जे बोलते ते करते मित्रांनो. आपण आंदोलनात आहोत, पण गेल्या वर्षी तुम्ही एक चांगली जीत दिली. मी त्याच वेळेला सांगितलं, आधीची जी लोक होती त्यांनी भूखंड घेतले, जागा घेतल्या पतपेढीत, पण कर्मचाऱ्यांना कधी काही दिलं नाही. आजही आपल्या घरातनं कधीतरी कोणतरी कर्मचारी देखील आजारी होतो, वाईट वाटतं, कारण की ग्रुपवर येतात, अरे ह्याला मदतीसाठी पैसे गोळा करा. आपण मग गोळा करतो, युनियनही देते, पण ही कशाला वेळ यावी हे माझ्या मनात नेहमी होतं. आणि म्हणून मी त्या वचननाम्यामध्ये लिहिलं होतं की जर शशांकराव पॅनल निवडून आलं तर 5 लाखाचा मोफत आरोग्य विमा आपण देऊ नका. आपण ज्या मला वाटलं होतं चांगली आहे, पतपेढी फर्स्ट क्लास असेल, पण नाही, जेव्हा हातात घेतली तर खिळखिळ करून दिलेलं होतं. थोडा वेळ लागतो सर्व काही व्यवस्थित करायला, पण मित्रांनो आता ती सुरुवात होते. पुढच्या आठवड्यामध्ये काही दिवसांनी ते कळेल की कधी फॉर्म्स येत आहेत, ती सुरुवात होईल, माहितीचे फॉर्म, बाकी सर्व हे सर्व करत आहोत मित्रांनो. पण हे सर्व करत असताना याचे लाभ कधी मिळणार? याचे लाभ तेव्हाच मिळतील ज्या वेळेला ही बीएसटी टिकलेली असेल, माझी नोकरी टिकलेली असेल, माझं कुटुंब जगलेलं असेल, तर या गोष्टींचा फायदा. उद्या जर हे सर्व नसलं तर काय करणार आहे मित्र? म्हणून ही अस्तित्वाची लढाई आहे. माझं विनंती आहे की झेंडे बावटे बाजूला ठेवून परत एकदा लढणं गरजेचं आहे. आणि विश्वास आहे की आपण सर्वजण एकत्रित लढलो तर नक्कीच जिंकू. या विश्वासाने मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.